बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा। भगवंताला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। भगवंताच्या धम्माला पंचांग प्रणाम करतो। भगवंताचा पूजनीय परिपूर्ण अनासक्त आणि परिपूर्ण निष्कलंक असा निष्पाप निब्बाण नामी अरहंत झालेला भिक्खू संघ त्यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। ज्यांच्यामुळे आज आपल्याला धम्माची सेवा करण्याचा, धम्म प्रचार प्रसार करण्याचा, धम्म लोकाला उकलून उकलून सांगण्याचा लाभ मिळत आहे, पुण्य मिळत आहे। आणि ज्यांच्यामुळे आपल्याला या क्षेत्रामध्ये, या धम्म क्षेत्रामध्ये सर्वांग विकास करायची अनमोल संधी मिळत आहे। ते भारतीय शैक्षणिक सत्रातले शैक्षणिक शास्त्रज्ञ, सामाजिक क्षेत्रातले सामाजिक शास्त्रज्ञ, आर्थिक क्षेत्रातले अर्थशास्त्रज्ञ, मनोविकार क्षेत्रातले मनोवैज्ञानिक शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तर्कशास्त्रज्ञ, तत्वज्ञान शास्त्रज्ञ आणि सर्व प्रकारच्या भूगोलाचा अभ्यास करून भूगोलाचे अर्थशास्त्रज्ञ, सर्व इतिहासाचा अभ्यास करून इतिहासामध्ये तज्ञ झालेले इतिहास शास्त्रज्ञ, सर्व देशाचा कायदा अभ्यास करून कायद्यामध्ये कायदे शास्त्रज्ञ झाले, विधी शास्त्रज्ञ आणि आर्किओलॉजी शास्त्रज्ञ व सर्व शास्त्रामध्ये हे फंडामेंटल कंपॅरेटिव्ह स्टडीमध्ये झालेले, कंपॅरेटिव्ह स्टडी, क्रिटिकल स्टडीमध्ये क्रिटिकल स्टडी झालेले शास्त्रज्ञ, महामानव बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहू। आज आपण विश्वशांती बुद्ध विहारामध्ये हे महत्त्वपूर्ण शेवटचं प्रवचन देत, ज्यासाठी आपण आज जन्म घेतला हे आपल्याला समजलं पाहिजे। कोणासाठी जन्म घेतला आपण हे जन्म घेणाऱ्याला कळत नसते। कसं कळणार आहे? कारण आपलं सारं जीवनच अविद्येमध्ये आहे। अविद्येचे प्रचंड थरच्या थर आपल्या डोळ्यावर आहे। त्यामुळं कोणताही थर आपण काढायला, कोणती युक्ती किंवा कोणतंही पूर्ण कौशल्य आपण कधीच शोधायचा प्रयत्न केला नाही। कारण आपल्याला शोध घेण्याचा कोणता ठाव ठिकाणा माहीत नाही, त्यामुळे शोधच घेतला नाही आपण। ते अनुसंधान करण्याची एक संधी असते। अनुसंधान म्हणजे संशोधन करणे, आणि संशोधन आपल्याला आपल्या चित्तानं करावं लागतं, आपल्या स्वतःच्या मनोबलानं करावं लागतं।
आणि जसं जसं मन खोल 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 जाते तसं तसं संशोधनाचे तार आपल्याला मिळू लागतात, त्याला आपला स्पर्श होऊ लागतो आपल्या मनाने आणि अनंत तागे आपल्याला मिळत राहतात आणि त्याच्याद्वारे आपण पूर्ण खोल 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 जात राहतो. आणि म्हणून अविद्येचे सर्व थर हे कायम काढण्यासाठी आपल्याला सम्यक समाधीमध्ये विपස්සनेत उतरावंच लागतं. विपස්සनेशिवाय कोणताच माणूस अविद्येचे थर अविद्येचे पडदे हे बाजूला करूच शकत नाही. विपස්සनेशिवाय साऱ्या दुःखाचा परिपूर्ण नायनाट करूच शकत नाही. साऱ्या शोकाचा, साऱ्या भयाचा आणि साऱ्या चिंतेचा आणि साऱ्या टेन्शनचा कायमचा नाश करू शकत नाही. म्हणून विपස්සनेमध्ये आपण परिपक्व बनलं पाहिजे. एक लेडी होती आणि ती तरुण होती. ती घरातली पण मुलगी आवडती होती आणि तिच्या वडिलांचं आणि आईचं लक्ष तिच्यावर होतं की पोरगी वयात आलेली आहे, तिचं लवकरात लवकर शुभमंगल कार्य उरकून घ्यावं. आणि ती लग्नासाठी तयार झाली. तिला योग्य असा वर शोधण्यात आला आणि तिचा विवाह हा पूर्ण झाला. एकदाचा विवाह पूर्ण झाला म्हणजे आई वडिलांच्या डोक्यावरलं ओझं कमी झालं आणि ते आई वडील थोडे सुखात आले की बाबा लेक आपली आता नांदायला गेली. तिचा संसार करता करता तिला दिवस गेले तर तिनं आपल्या बाळाला पोटामध्ये व्यवस्थित वाढवलं. तिला पण सुखद संवेदना सुरू झाली की मला बाळ होणार आहे. काही का होईना परंतु मुलगा किंवा मुलगी होई अशी तिची अभिलाषा सुरू झाली. आणि जेवढे दिवस तिने बाळाला पोटात ठेवलं त्यानंतर लगेच तिच्या पोटी तिचा बाळ जन्माला आला. ते वाढू लागला. आईचं वात्सल्य, आईचं प्रेम, आईची ममता, आईची माया, आईची देखरेख एकुलत्या एक बाळावर जशी असते ती फार महत्वाची असते. तशी देखरेख, तशीच आपण सर्व प्राणी मात्रावरती प्रेम करावं, मैत्री करावं, ममता करावी. तर त्यामुळं आपल्याला खरा लाभ होत असतो. पोरगं मोठं झालं, पोरगं जन्माला आल्यामुळं खूपच सुंदर दिसायचं, खूप छान खेळायचं, खूप छान उड्या मारायचं आणि तिचा आनंद आपल्या लेकराला पाहून द्विगुणित झाला. लेकरू आणखी मोठं झालं तर ते चालतं झालं, ते लुगू 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 पळू लागलं, ते दम दम पळू लागलं. आणि मग हे बायका दुपारच्या वेळेस एका ठिकाणी जमा होतात तर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या बायांच्या. एकावर एक विषय बायांचा विषय सुरू झाला की एकावर एक विषय सुरू होतो आणि त्यांचं लेकूर त्यांना सोडून गेलं. ते गेलं तर 15-20 पावलावर गेलं तर तिथं ढिगार दगडाचा ढीग होता
मोठ्या मोठ्या. तर ते दगडावर गेलं. त्या दगडातून दुपारच्या वेळेस उष्णता पडल्यामुळं, ऊन पडल्यामुळं नागोबा निघाला आणि त्याला चावला. चावल्याबरोबर पोरगं बेशुद्ध पडलं. नाकातून रक्त, तोंडातून फेस आणि असं उतानं पडलं. गेलं पोरगं. नाग हा कुणालाही वाचवत नाही. बलून असे प्राणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तीमध्ये राहतात, म्हणून आपण बॅटरीचा वापर करतो. या महिलांची मीटिंगची होती, बिना प्रस्तावाची ती समाप्त झाली. कोणताही निर्णय त्यांचा झाला नाही. मग ही बाई उठली म्हणे माझं पोरग, माझं पोरग, माझं पोरग असं म्हणत म्हणत ती शोधू लागली. इकडे तिकडं कावरी बावरी भर फिरली आणि तिला लगेच लेकरू मिळालं. ते दुःखी लेकरू पाहून तिला खूप त्रास झाला. ती रडू लागली. तिनं आपलं लेकरू पोटाशी धरलं, कपड्यामध्ये गुंडाळून. आणि ती एवढी अनभिज्ञ होती, अनाडी, की ती सर्व गल्लोगल्ली चालली, याला जिवंत करावं, याला जिवंत करायचं औषध द्यावं असं म्हणू लागली. तेवढ्यात एक तिला सज्जन भेटला माणूस. म्हणे तुम्ही असं करा, या जेतवनात जाते, तिथे भगवान बसलेले आहे, ते तुला बरोबर सांगते. ती लगेचच वस्तीतून निघली आणि जेतवनामध्ये शिरली. जेतवन हे भगवान बुद्धाचं गंधकुटीचं ठिकाण होतं. प्रचंड होत होते आणि एवढं सुंदर होतं. तिथं लाखोनं लोक येत होते दररोज आणि भगवंताच्या हातात फुलं देत होते. एवढे फुलं जमा व्हायचे, एवढे हार आणि एवढे भले मोठे मोठे गुच्छ आणि वेगवेगळ्या प्रकारचे मात्र बुद्धाचं स्वागत करत होते लोक. सुगंध सुगंध पसरलेला. जी गंधकुटी बनवली होती अनाथ पिंडिकानं, ती 3 मजली होती. ती पूर्ण चंदनाच्या लाकडाची होती, त्यामुळे त्याचा गंधच गंध निघायचा, सुगंध. आणि एवढे प्रचंड फुलं जमा व्हायचे. तर ते एका विहिरीत टाकण्यात होती. ती एका दिवसाला 12 ट्रक फुलं जमा व्हायची. एवढा भगवान बुद्धाचा सन्मान, सत्कार, आदर लोक करत होते. जेवढा जिवंतपणे भगवंताचा सन्मान, सत्कार आणि आदर झाला, एवढा जगाच्या पाठीवर, एवढा विश्वाच्या पाठीवर कुणाचाच सन्मान झाला नाही, कुणाचाच आदर झाला नाही, कुणालाच लोकांनी फुलं दिली नाही. एवढे भगवंताला फुलं दिली. तर ती बाई भगवंतासमोर बाळाला बाजूला ठेवून म्हणाली, भगवान, एकुलता एकच बाळ होता हो, आता मला कुणीच नाही भगवान, आता माझ्या पाठीशी कुणीच नाही भगवान, तुम्ही कसंही करून याला जिवंत करा भगवान. तर भगवंताने ओळखलं की हिची मनस्थिती काय आहे. तिला काहीच कळत नव्हतं. त्या महिलेची अवस्था अशी बनलेली होती की तिला कोणतंही ज्ञान नव्हतं. अविद्येमध्ये पडलेली, घोर अज्ञानी अशी ही भगिनी भगवंतासमोर हात जोडून बसली होती. भगवान म्हणाले, तू असं कर, या गावात जा, शहरात, हे महानगर आहे श्रावस्ती, आणि लवकरात लवकर जा आणि लवकरात लवकर तू मेलेल्या बाळासाठी औषध बनवण्यासाठी थोड्या मोहऱ्या घेऊन निघाली.
भगवान म्हणाले पण असं करायचं की ज्या घरी कोणी मेला नाही अशा घरच्या तू मोहऱ्या आण. आणि ती माऊली निघाली बघा आणि प्रत्येक घरी चालली आणि प्रत्येक घरी जाऊन म्हणायची, का हो दादा, माझ्या लेकराला औषध बनवायला द्यायचं, तुम्ही थोड्या मोहऱ्या देता का? तर तो देतो म्हणत तो घरातून मोहऱ्या घेऊन यायचा. ती पुन्हा म्हणायची, दादा हे जे मोहऱ्या तुम्ही मला देता, तुमच्या घरी कोणी मेला का? तर तो माणूस म्हणता, हो आमची वहिनीच कालच मेली. मग तर जमतच नाही. ती परत म्हणायची, ठीक आहे जा घेऊन. दुसऱ्या घरी जायची, तसंच म्हणायची, भाऊ मला थोड्याशा मोहऱ्या द्यावं, माझ्या लेकराला औषध बनवायचं भाऊ. बरं आणतो. आणि लगेच ती त्यांना मोहऱ्या देता देता ती विचारायची की तुमच्या घरी भाऊ कोणी मरण पावला का? हो हो, आमचा आजोबा खूप वयोवृद्ध होऊन 105 वर्षाचा मरण पावला. मग नको राहू दे आता. मग ती पुन्हा तिसऱ्या घरी जायची, चौथ्या घरी जायची, पाचव्या घरी जायची, सहाव्या घरी जायची. असे घरं फिरत 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 खूप घरं फिरायची. कोणत्या घरी न मेलेला माणूस, जिथं मरतच नाही कोणी, असा तिला सापडला नाही. मेला, दादा मेला, बाप मेला, वहिनी मेली, पोरग मेलं, आजी मेली, मेला मेला मेला, असं तिच्या मनी अनुभूती आली. आणि तिने ते जाणलं की हो हे खरं आहे संसारातलं, की माझं पण तसंच मेलं आणि माझं पण असंच मेलं. म्हणून तिनं ते उचललं आणि मशानात नेलं आणि त्याचं दफन केलं. हात जोडले आणि पुन्हा आली आणि पुन्हा येऊन म्हणते, भगवान माझं बाळ तर गेलं हो, परंतु माझं दुःख जात नाही. भगवान माझ्या बाळाचं दुःख माझ्यातून जातच नाही, मला त्याबद्दल सांगा. त्या भगवान म्हणतात, भगिनी जरा तू सावध हो, सतर्क हो, स्वतःला सावरून घे भगिनी आणि शांत बस. असं हातावर हात ठेवून आणि मान उंच कर, पाठीचा कणा पण तू उंच कर भगिनी. सर्व शरीर तू सरळ ठेव आणि या दोन्ही नाकपुड्याच्या श्वासावर तुझं मन लाव. तिचं मन शांत झालं. भगवंताची वाणी असल्यामुळं तिला ताबडतोब भगवंताचं व्हायब्रेशन मिळालं, भगवंताचे तरंग मिळाले, अरहंताचे तरंग होते. ते अरहंताचा सहवास होता आणि सम्यक संबुद्धाचा असल्यामुळं ती ताबडतोब एकाग्र झाली श्वासावर. पाहता पाहता ती श्वासावर स्थिर झाली. एवढी स्थिर झाली की त्याच्यात ती कायमची स्थितप्रज्ञ झाली. आणि मग ती शांत चित्तानं, स्थिर चित्तानं आपल्या या पूर्ण माथ्यावरती जिथे आई टाळू भरते त्या जागेवर तिला संवेदना होऊ लागल्या. जशा पाण्याची बुडबुडे येतात, बुडबुडे होतच राहतात, असे तिच्या या टाळूवरती असं लप 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 सुरसुर सुरसुर होऊ लागलं. अनेक संवेदना होऊ लागल्या आणि एवढ्या संवेदनाची गर्दी, एवढी प्रचंड गर्दी, जशी बुडबुड्यांची गर्दी असते. तुम्ही पाहिले ना बुडबुडे, तशी हिच्या माथ्यावर, इथे टाळूवरती जिथे आईनं तेल लावलं
तिथे प्रचंड संवेदना होऊ लागल्या बुडबुड्यासारख्या, आणि सारा माथा तिचा पूर्ण संवेदनशील होऊ लागला. तरंगच तरंग, तरंगच तरंग, तरंगच तरंग उत्पन्न होतात, नाश पावतात, उत्पन्न होतात, नाश पावतात, निर्माण होतात, नष्ट होतात. उदय व्यय, उदय व्यय, उदय व्यय, उदय व्यय, उत्पत्ती नाश, उत्पत्ती नाश. याला पालीमध्ये भगवान सांगतात सब्बे अनित्यम, सर्व अनित्य आहे, सर्व भंगूर आहे, सर्व नश्वर आहे. जे उत्पन्न होते ते नाश पावते. ते कशाने नाश पावते? आता मागच्या 2-3 महिन्यापूर्वी मे महिन्यात विजा चमकू लागल्या 4-5 वाजता, आणि 8 जण पत्राखाली गेले. त्यांच्यावरच वीज पडली तर सर्वच्या सर्व ते 28 जण गेले. कोणत्याही कारणास्तव माणूस मरतोच. कोणतं ना कोणतं निमित्त असते, आणि तिथे माणूस त्याचा घात होतो आणि तो मृत्यू पावतो. त्याला बिमारी येते आणि निदान होत नाही, आणि तो मृत्यू पावतो. नेमकं जन्मते बाळ आणि 2-4 महिने राहते आणि ते बिमार पडते आणि मृत्यू पावतो. आणि नेमकाच माणूस 20 वर्षाचा होतो, नेमकाच तो प्रवासात जातो आणि गाडीच त्याला टक्कर देते आणि तो मृत्यू पावतो. काही लोक वैतागून 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 विष पिऊन मरतात, कंटाळून मरतात. कोणत्याही कारणास्तव मृत्यू माणसाला घेऊन जातो. हे मृत्यू आपल्या खांद्यावरच बसलेला असतो. भगवंतानं तिला सांगितलं सर्व शरीरावर काय होते पहा, या उजव्या बाजूनं काय होते पहा. ही पाहत पूर्ण अंगठ्यापर्यंत आली तर हे शरीर उत्पन्न होते, नाश पावते, निर्माण होते, नष्ट पावते, जन्म घेते, मृत्यू पावते, जन्म घेते, मृत्यू होते. असं तिला हे सर्व शरीर दिसलं या उजव्या बाजूला, आणि डाव्या बाजूला पण तसं. हे शरीर उत्पन्न होते, नाश पावते, निर्माण होते, नष्ट होते, जन्म घेते आणि मृत्यू पावते. उपजित्वा निरुज्यन्ति सब्बे संखारा नित्यति यदा पय्याय पश्यति अति न विद्नति दुःखे ये समग्रो विशुद्ध्या. भगवान तिला म्हणाले जे जे तुझ्या अंगामध्ये होते तसंच पाय, आणि ती तसंच पावली. सारे संस्कार बुडबुड्यासारखे उत्पन्न होत होते आणि नाश पावत होते. म्हणजे नाश पावते ते दुःख देते, आणि जे दुःख देते ते मी नाही, ते माझं नाही, ते मव नाही, ते तुव नाही, ते माझं नाही, ते मी नाही. असं जो जाणतो प्रज्ञेनं तो दुःखमुक्त होतो. हे तिनं जाणलं की मानव जन्म हा क्षण प्रतिक्षण, हे शरीर क्षण प्रतिक्षण उत्पन्न होऊन नाश पावणार आहे. हे शरीर जन्म घेऊन मृत्यू पावत आहे, जन्म होत आहे, मृत्यू होत आहे. माझं शरीर जन्म घेत आहे आणि मृत्यू पावत आहे. हे तिने वस्तुनिष्ठ जाणलं, हे जसं आहे तसंच जाणलं. आणि तिला कळालं की संसारात आपण स्वतः उत्पन्न होऊन नाश पावत आहोत, जन्म घेऊन आपण नाश पावत आहोत, आणि जन्म घेऊन आपण मृत्यू पावत आहोत. तर आपलं बाळ कसं राहणार आहे, आपली बालिका कशी राहणार आहे, आपला पिता कसा राहणार आहे, आपला पती कसा राहणार आहे. आणि तिने सारं ओळखलं की सारं हे सारं संसार असाच आहे. हे सारा संसार
जन्म घेतो आणि मृत्यू होतो. हा सारा संसार चराचरामध्ये, कणाकणामध्ये, रूपारूपामध्ये, अरूपामध्ये, अणुपरमाणूमध्ये, प्रिय अप्रियमध्ये, आवडता नावडता, आपल्या रक्ताचा दुसऱ्या रक्ताचा, आपल्या समाजाचा दुसऱ्या समाजाचा, आपल्या घराचा दुसऱ्या घराचा, आपल्या जातीचा दुसऱ्या जातीचा, आपला दुसरा, हे जन्म घेतात आणि मृत्यू पावतात. उपजित्वा निर्जन्ती, निर्माण होणं, जन्म घेणं आणि मृत्यू पावणं हे कुदरतचा कानून आहे. त्याला कोणी थांबवू शकत नाही. हे निसर्गाचा बनवलेला एक नियम आहे, जन्म घेणं आणि मृत्यू पावणं. ते कशाने पाहू? आपला एक भंतेजी 22 वर्षाचा होता आणि त्याला एक माणूस सतत अभ्यास द्यायचा. तो अभ्यास त्याने पूर्ण करायचा, कधी कधी पूर्ण होतही नव्हता. त्याला डोक्यावर ताण यायचा, तणाव यायचा. त्याने पत्राचा विहार होता, मोठाच्या मोठा 25 पत्राचा. तिथे बल्ली होती, त्या बल्लीला त्याने ओढणी लावली, चिवराची ओढणी होती, लंबी चिवर बांधायची, गळ्याला फास घेतला आणि त्याने मेला. सांगताच येत नाही. एक भंतेजी 2 व्हीलरनं चालला होता, रेवत त्याचं नाव होतं, जेवणाला चालला होता आणि नागपूरच्या एका वस्तीतून जाता जाता नेणाऱ्या माणसाला तिथे गतिरोधकाला उंच त्याने एकदम वेगाने गाडी नेली, तर भंती उचलला गेला आणि रपकन खाली पडला. त्याचा हात सुटला. ते गती अवरोधकामध्ये स्पीड आलं त्याचं आणि ते भंतीजी वर उचलल्या गेला आणि खाली आपटला. आपटल्याबरोबरच त्यांच्या माथ्याला इथे लागलं. भंतीजी मरण पावलं. एका आईचा बुद्धगया आंदोलनामध्ये एकुलता एक पोरगा गेला. आई म्हणे लवकरच परत येतो, आंदोलन करून लवकर येतो आई. हजारो लोक गेले, हजारो बाया गेल्या, लाखोनो भंतेजी गेले आणि हा भंतेजी पोरगा जवान होता, 25 वर्षाचा. आणि गेला तर पुन्हा आलाच नाही तो आतापर्यंत. ती आई वाट पाहून 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 त्याच्या नावानं ती भिक्खू संघाला भोजन दान देते. आता भिक्खू संघाला चिवर दान देते, भिक्खू संघाला खीर दान देते, भिक्खू संघाला वस्तू दान देते आणि असं ती पुण्यकर्म करते. म्हणून हे अनित्य, सभ्य अनित्य त्या महिलेला कळालं, त्या भगिनीला कळालं आणि तिने भगवान बुद्धाला विनंती केली, अहं भन्ते वब्बजं याचामि द्वितीयंपि अहं भन्ते वब्बजं याचामि तृतीयंपि अहं भन्ते वब्बजं याचामि. भन्ते विनंती करत आहे, मला प्रवचित करा. दुसऱ्यांदा भन्ते मी विनंती करीत आहे, मला प्रवचित करा. तिसऱ्यांदा भन्ते मी विनंती करीत आहे, मला प्रवचित करा. आणि ती किसा गौतमी कृष्ण म्हणजे शिरोड असलेली अशी महिला भगवान बुद्धाच्या धम्मात प्रवचित झाली. भिक्षापात्र घेऊन कुणाच्या घरी उभं राहायची, जे दिलं ते घ्यायची, पोटापुरतं म्हणजे भुकेपुरतं.
आणि खाऊन दिवसभर ध्यान करायची. तिसऱ्या दिवशी अरहंत झाली. तिच्या शिष्या डझनानं झाल्या. तिला जे अनुभूती आली, दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचा निरोध, दुःखाला बंद करणं आणि दुःखमुक्तीचा मार्ग, हे 4 सत्य तिने सांगली. पण ती परिपूर्ण नायिका झाली. अनेक शेकडो स्त्रियांच्या दुःखावर ती गुरु झाली. त्या सर्वांना तिने दुःखमुक्त केलं. एक महिला सकाळी आंघोळ करून आपलं घर मीर पाण्यानं पुसून, नाही सारवणानं सारवून, ती आंघोळ करून आपल्या चुलीजवळ गेली. 2 चुली होत्या तिच्या. एका चुलीवर कढई होती, एका चुलीवर पूर्ण गंध होता. तिने कढईवरती असलेल्या कढईत तेल टाकलं, लसूण टाकला, कांदा टाकला आणि मेथीची भाजी टाकली आणि तिने खालीवर केली. आणि या गंधामध्ये तिने पाणी टाकलं, पाणी उकळलं, त्याच्यात तिने मीठ टाकलं आणि त्याच्यात तिने डाळ टाकली शेवटी. आणि इकडं थोडं दुर्लक्ष झालं तर ते तिला खालीवर करता आलं नाही, तर ते पूर्णच्या पूर्ण भाजी त्याचा कोळसाच झाला. ती बाई त्या कोळसा झालेल्या त्या भाजीच्या अवस्थेकडे बघू लागली. अरे अरे म्हणे, माझी पण अवस्था अशीच होईल एक दिवस. मेल्यानंतर माझी पण अवस्था अशीच होईल. तिला तिचं अनित्य कळालं. सर्व अनित्य आहे, सर्व नश्वर आहे, सर्व असंच जळणार आहे. हे शरीर सुद्धा असं जळून जळून राख होणार आहे. तिला दृष्टांत जागला. दृष्टांत जागल्या बरोबर ती नवऱ्याजवळ गेली. म्हणाली, मालक, मी तुमच्यासोबत राहू शकत नाही. माझ्यामध्ये सम्यक जागला म्हणे. मी आता तुम्हाला सोडू इच्छिते, मला जाऊ द्या भिक्खुनी संघामध्ये. लगेच त्याने ठीक आहे म्हणे, तू राहत नाही तर काय हरकत नाही. आणि तिला आणून महाप्रजापती गौतमीकडे पूर्ण प्रवचित केलं. अशा प्रकारे तिने अनित्य जाणलं. सर्व नश्वर आहे, सर्व भंगूर आहे, सर्व नाश पावणार आहे असं तिने जाणून आपल्या जीवनाचा खरा अर्थ ओळखला. आणि ती परिपूर्ण हे या विकारातून, ज्याच्यातून तिला बंधन होते, त्या बंधनातून ती मुक्त झाली. मोहाचं बंधन, लोभाचं बंधन आणि वासनेचं बंधन, याच्यातून कायमची ती मुक्त झाली. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सभ्य अनित्यं, सर्व अनित्य आहे, सर्व भंगूर आहे, सर्व नश्वर आहे, सर्व नाश पावणार आहे. क्षण प्रतिक्षण संसारामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट नश्वर आहे. जेव्हा आपण असं ध्यान साधनेमध्ये जातो आणि विपස්සना करतो, तेव्हा आपल्याला हा बोध होतो. आणि या परिपूर्ण सत्याच्या बोधामुळे आपली प्रज्ञा जागी होते. आणि या प्रज्ञेच्या बलानं आपण ताबडतोब या संसाराच्या साऱ्या पूर्ण वलयातून, संसाराच्या साऱ्या या बंधनातून भेदून आपण संसार पार करून जातो, पैल तरी जातो. आणि हे सर्वात मोठं फळ आपल्याला मिळते. आपण सर्वजण या फळाला घेण्यासाठी परिपूर्ण तयार व्हावं. भगवान बुद्धाच्या विपස්සनेमध्ये दुःखमुक्तीचं ज्ञान आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.